सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव हा रेल्वे प्रकल्प नेमका कुणी आणला ह्याच्यावरनं श्रेयवाद कायम होत आलेला आहे. आणि काल आमच्या ओमराजेंनी सुद्धा प्रश्न केला राणा पाटलांना की खासदार असताना तर तुझ्या वडिलांना एखादा पत्रव्यवहार तरी केलाय का हे दाखव. आता ह्या प्रश्नाचं उत्तर ते कधी देतील माहीत नाही, परंतु नेमकं कुणाच्या पत्रावर हा प्रकल्प मंजूर झाला या बाबतीत उत्सुकता जिल्ह्यातल्या जनतेला नक्कीच आहे. आणि मी तुम्हाला आत्मविश्वासानं ठामपणे सांगतो की ह्या धाराशिव जिल्ह्याच्या रेल्वे प्रकल्पाला सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव हे मंजुरी जी मिळाली ती केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्रामुळे मिळालेली आहे. कारण मी त्यांचा सचिव होतो, कोल्हापूरसाठी आम्ही काही प्रोजेक्ट मागत होतो, रेल्वेच्या अनुषंगानं सुरेश प्रभू साहेबांची भेट ठरलेली होती आणि त्यामध्ये मी महाराजांना एक परत विनंती केली की महाराज आपल्याला अंबाबाईसाठी काहीतरी करावं लागेल, तुमची ती कुलस्वामीने आहे, माझी ती नगरी आहे, मग माझं ते तुळजापूर तालुका आहे, माझं गाव आहे. मग महाराजांनी म्हटले की नाही मी 100% आपण करू, त्याचं एक पत्र तयार करा. आणि अशा पद्धतीनं आम्ही सुरेश प्रभू साहेबांकडे संभाजी महाराजांचं पत्र घेऊन गेलो. महाराजांनी तिथं अत्यंत आग्रहानं तिथं मागणी केली. त्या काळामध्ये केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेबांचे पीएस आपले प्रवीण गेडाम साहेब होते आणि प्रवीण गेडाम साहेब ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवून गेलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातल्या अनेक म्हणजे पॉप्युलर अधिकाऱ्यांपैकी ते राहून चुकलेले आहेत आणि त्यांची आत्मीयता आहे धाराशिवसाठी. मग नेहमी प्रवीण गेडाम साहेब मला फोन करायचे, योगेश फिजिबिलिटी रिपोर्ट आपला निगेटिव्ह आहे, त्याला पॉझिटिव्ह कसं केलं पाहिजे. मग ह्या संदर्भानं उत्तर तयार करण्याचं काम आपण त्यावेळेस केलेलं होतं. मी स्वतः मला करायची संधी मला सद्भाग्य मिळालं. हे श्रेय हे प्रवीण गेडाम साहेबांचं सुद्धा आहे. आपल्या धाराशिव जिल्ह्याला हा रेल्वे प्रकल्प यावा म्हणून अजून एका माणसानं मेहनत केली, ते म्हणजे डीआरएम आणि केंद्रीय मंत्र्यांचे ओएसडी म्हणून होते नरेंद्र पाटील साहेब. हे कधी काळी सोलापूरला डीआरएम होते. त्यामुळे हा रेल्वेचा तो जो काही पट्टा आहे त्यांच्या अंडरमध्ये झालेला होता, त्यामुळे त्यांनाही माहिती होती, त्यांनी त्यामध्ये भूमिका निभावली आहे. सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव हा रेल्वे प्रकल्प जर कुणामुळे आला असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमुळे. 2014 मध्ये त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते त्यानंतर ते रेल्वे तुळजापूरच्या सभेत आश्वासन दिलं होतं कि माँ तुलजा भवानी के नगरी को रेल्वे के नक्शे पर लाना है की नाही लाना है. तर सगळ्या जनतेनं म्हणलं होतं लाना आहे, पण 2014च्या नंतर फॉलोअप घ्यायला इथला कुणी प्रतिनिधी नव्हता. त्याच्यामुळे ती संधी आम्हाला मिळाली आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या प्रकल्पासाठी खूप वेळा बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचंही मोठं श्रेय आहे. 2018 मधल्या आमच्या बातम्या आहेत, म्हणजे माझ्या व्यक्तिगत योगेश केदारच्याही बातम्या त्या 2018 मधल्या आहेत. त्यामुळे त्यावेळेस काय राणा पाटील आमदार नव्हता ना ओमराजे खासदार होते. मग ह्या दोघांचंही ते श्रेय नाही, तर हे श्रेय छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. एक छोटासा रोल आमचाही त्याच्यामध्ये आहे. फक्त आम्हाला बॅनरबाजी, पोस्टरबाजी करता आलं नाही, थेट पॉलिटिक्समध्ये नव्हतो आणि आम्ही गरीब माणसं आहे. आता गरीब माणसाला कोण श्रेय देणार? ह्या प्रस्थापित जे कार्यकर्ते यांचा ढोल वाजवणार, मग ती एकमेकाच्या भावकीच्या भांडणात आपल्याला काय कळत नाही. म्हणून माझं एक असं सांगण्याचा हेतू होता की बाबा तुळजापूरचा हा रेल्वे प्रकल्प जनतेने विसरू नये की संभाजी महाराजांच्या मुळे आलेला आहे. येणाऱ्या काळात उद्घाटन ज्यावेळेस होईल त्यावेळेस महाराजांना सुद्धा आपण बोलवलं पाहिजे. शिंदे साहेब तर असणारच आहेत उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्रजी असणार आहेत, नरेंद्र मोदी सुद्धा असतील आणि आमच्यासारखी लोक कुठेतरी सभेत ज्यांनी हा प्रकल्प फॉलोअप घेतलाय कुठेतरी लांब बसून हा आम्ही बघू. आमच्या पिढ्यांना तरी अभिमान वाटेल की आमच्या बापानं काहीतरी योगदान दिलेलं आहे. आता हे लोक आम्हाला श्रेय देणार नाहीत कारण आम्ही कुठल्या पदावर नाही आणि पदावर नसताना सुद्धा आम्ही हा प्रकल्प घेऊन आलोय, ह्याचं समाधान आमच्या आयुष्यभर आम्हाला राहील.